तर स्टुडंट्स, आपण आता नेक्स्ट लेक्चर जो पाहतोय तो खूपच महत्त्वाचा असेल. ओके, खूपच महत्त्वाचा असेल. यामध्ये ग्राफ्स आपण पाहणार आहोत. हेडिंग बघा दिलेली आहे मी, कम्पॅरिझन बिटवीन एडियाबॅटिक अँड आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे एडियाबॅटिक आणि आयसोथर्मल प्रोसेसेस जर असतील एखाद्या गॅसनी केलेल्या, तर त्यांच्यामध्ये आपल्याला ग्राफिकल कम्पॅरिझन करता येतं आणि जनरली त्याच्यामध्ये मुलांना कन्फ्युजन होतात. म्हणून हा टॉपिक आपण सेपरेटली घेतो आहे. तर मी इथं काय दिलेलं आहे बघा, आयसोथर्मल इक्वेशन. जर तुमची आयसोथर्मल प्रोसेस असेल तर प्रेशर आणि व्हॉल्यूमचं इक्वेशन कोणतं असतं? P इंटू व्ही इक्वल टू कॉन्स्टंट, राईट. मग त्यावरून काय होईल, तुमचं प्रेशर जे आहे ते व्हॉल्यूमला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असेल. इक्वेशन नंबर 1 लिहिलेलं आहे आपण, करेक्ट. KTGमध्ये आपण हे पाहिलेलंच आहे. इवन आत्ता थर्मोडायनॅमिक्समध्ये पण आपण याचे ग्राफ पाहिलेले आहेत, है ना. काही एडियाबॅटिक इक्वेशन प्रेशर आणि व्हॉल्यूमचं काय असतं, तर PV पॉवर गामा कॉन्स्टंट रिसेंटलीच पाहिलं आपण. मग त्यामुळे इक्वेशन काय बनेल बघा, हे इथं दिलेलं आहे मी. प्रेशर इज नाव इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम पॉवर गामा. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये जर तुम्ही थोडंसं कम्पॅरिझन केलात तर तुम्हाला ते ऑलमोस्ट सेम आहेत असं दिसेल. प्रेशर हे व्हॉल्यूमला इन्व्हर्सली आहे दोन्ही ठिकाणी, पण पहिल्या ठिकाणी इट इज प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम पॉवर 1 है ना. हे बघा इथं व्हॉल्यूम पॉवर 1 आहे आयसोथर्मलमध्ये, आणि सेकंड केसमध्ये व्हॉल्यूम पॉवर गामा आहे. तर या दोन इक्वेशनमध्ये प्रेशर एकात व्हॉल्यूम पॉवर 1ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि दुसऱ्यामध्ये व्हॉल्यूम पॉवर गामाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि या एवढ्याशा डिफरन्समुळंच पूर्ण ग्राफ बदलून जातात. ठीक आहे. मग असं का होतं, ग्राफ का बदलतात, तर त्याचं कारण असं आहे की आपण जे 3 टाईपचे गॅसेस पाहिलेले आहेत, मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि पॉलिॲटॉमिक, या तिन्ही गॅससाठी जो गामा आहे ना तो मोर दॅन 1 आहे, राईट. सो गामाची व्हॅल्यू ही मोर दॅन 1 असते. हे खूप महत्त्वाचं आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये व्हॉल्यूम पॉवर 1 आहे, वेरॅज इक्वेशन नंबर 2 मध्ये इट इज मोर दॅन 1 आहे. हे सध्यासाठी तुम्ही फक्त लक्षात घ्या, ह्याचा आपल्याला पुढे फायदा होणार आहे. ठीक आहे. आता साईडला तुम्हाला इथे एक ग्राफ दिसेल. या ग्राफमध्ये आपण काय केलेलं आहे की तुमचा गॅस जो आहे तो इनिशियली हे बघा या स्टेटवरती आहे इथं. ठीक आहे. दिस इज युअर स्टेट नंबर 1 असं इमॅजिन करा. तिथं व्हॉल्यूम V1 आहे आणि प्रेशरला आपण P1 नाव देऊयात. ओके. आणि जे रेड ग्राफ तुम्हाला दिसतोय तो आयसोथर्मल कर्व आहे, म्हणजे इक्वेशन नंबर 1ला तो रिलेट करतोय. ठीक आहे. आता मी तिथं अजून 2 ग्राफ काढलेले आहेत, ग्राफ 1 आणि ग्राफ 2 ब्ल्यू कलरमध्ये. तुम्हाला गेस करायचं आहे की ग्राफ 1 आणि ग्राफ 2 पैकी कोणता ग्राफ त्याच गॅससाठी एडियाबॅटिक प्रोसेसचा असू शकतो. म्हणजे एडियाबॅटिक एक्सपान्शन व्हायला तिथं आहे ना, व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला. तर जर रेड कलरचा ग्राफ हा आयसोथर्मलचा असेल तर 1 आणि 2 पैकी कोणता ग्राफ हा एडियाबॅटिकचा असेल हे तुम्हाला आपल्याला गेस करायचं आहे. कसं गेस करू शकतो आहे ना, मी तुम्हाला तो मस्त रेडमध्ये एक छान प्रश्न पण बनवून दिला आहे ना, तुमचं लक्ष तिथे जावं म्हणून. तर कसं याचा आन्सर काढायचं आहे ना, त्याला ट्रिक आहे की आन्सर मिळतं या गामा ग्रेटर दॅन 1 वरून. ठीक आहे. तर तुम्ही असं समजून घ्या की इक्वेशन नंबर 1 म्हणजे जे आयसोथर्मल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं जाईल की प्रेशर हे व्हॉल्यूमला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, राईट. तर आपण आता काय करूयात, हे इनिशियल प्रेशर तर P1 लिहिलेलं आहे. आपण फायनल प्रेशर जे आहे ना, तर फायनली आयसोथर्मल प्रोसेसमध्ये फायनली जेव्हा व्हॉल्यूम V2 झालेलं आहे त्यावेळेसचं प्रेशर आपण P2 मानूयात, है ना. तर मी इक्वेशन नंबर 1चा वापर करून असं म्हणू शकतो का बघा, आयसोथर्मल प्रोसेससाठी P2 जे आलं ते V2ला इन्व्हर्स आहे, है ना. सिम्पल इक्वेशन नंबर 1 वरून मी ते लिहिलेलं आहे कारण ती आयसोथर्मल प्रोसेस आहे, राईट. हे आता झाला आपला एक स्टार्टिंग पॉईंट. आता आपण एडियाबॅटिकबद्दल बोलूयात. एडियाबॅटिकमध्ये पण जर तुम्ही चेक केलात, जे ग्राफ 1 आणि 2 मी दाखवलेले आहेत त्यांचे फायनल व्हॉल्यूम मी V2 दिलेले आहेत, करेक्ट. आणि एडियाबॅटिक प्रोसेस कोणतं इक्वेशन फॉलो करते, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम पॉवर गामा. लेट अस अज्यूम की एडियाबॅटिकचं फायनल प्रेशर हे P' होतं. मग मी असं लिहू शकतो का बघा बरं, एडियाबॅटिकसाठी P' इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू V2 पॉवर गामा. मला असं लिहिता येईल का नाही, म्हणता येईल. ओके. हे झालं आपलं एडियाबॅटिकचं इक्वेशन.
आता इथं तुमचं थोडंसं मॅथमॅटिक्सचं स्किल लागतं. कम्पेअर करा की P2 आणि P' याच्यापैकी कोणती व्हॅल्यू मोठी असेल किंवा कोणती व्हॅल्यू छोटी असेल. कसं करू शकतो तर बघा, फर्स्ट इक्वेशननुसार हे V2चं पॉवर 1 आहे, वेरॅज सेकंड इक्वेशननुसार V2चं पॉवर गामा आहे आणि गामा इज ग्रेटर दॅन 1. हे बघा इथं माहिती आहे आपल्याला. आणि V पॉवर गामा हे डिनॉमिनेटरमध्ये आहे. दोन्ही इक्वेशन्समध्ये आहे ना, V पॉवर 1 आहे एका ठिकाणी, आयसोथर्मलमध्ये V2 पॉवर 1 आहे आणि एडियाबॅटिकमध्ये V2 पॉवर गामा आहे. बट गामा इज मोर दॅन 1, मग तिथं डिनॉमिनेटर मोठा व्हायला आहे, राईट. आणि डिनॉमिनेटर मोठा झाल्यामुळं तिथलं प्रेशर कमी ठरेल. म्हणजे मी असं म्हणू शकतो इफेक्टिवली की तुमचं जे P' आहे, P' जे आहे ते कमी यायला पाहिजे P2पेक्षा. एडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये जे फायनल प्रेशर आहे ते आयसोथर्मलपेक्षा कमी यायला पाहिजे. आणि असं कोणत्या पार्टमध्ये दाखवलं जायला बघा, हे तुमचं जे दिसायला इथं हा वाला पार्ट, हे आयसोथर्मलचं फायनल प्रेशर आहे, त्याच्यापेक्षा कमी प्रेशर एडियाबॅटिकचं असायला पाहिजे. म्हणजे ग्राफ नंबर 2 बरोबर वाटतोय. आणि मी हा ग्राफ कट करू शकतो है ना, हे ग्राफ नाही आहे. म्हणजे हे तुम्हाला चकवण्यासाठी मी मुद्दाम दिला होता, समजतंय. सो मी आता खाली इथे लिहू शकतो की हा ग्राफ तुमचा एडियाबॅटिकचा असेल. सो हे कम्पॅरिझन खूप महत्त्वाचं आहे बघा, कळतंय. हे आता इझिली कसं लक्षात ठेवायचं आहे ना, की एडियाबॅटिक जे आहे त्याचं प्रेशर हे कमी येतं फायनली कम्पेअर टू आयसोथर्मल. तर हे इझी लक्षात ठेवण्याची एक खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो. इथं बघा, इथं ट्रिक काय आहे तुम्हाला, की एडियाबॅटिकसाठी जो स्लोप येतो, तो मोठा असतो दॅन आयसोथर्मल. हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुमचे आन्सर्स होऊन जातील. आता स्लोप म्हणजे काय, की तुमचा जो कर्व आहे तो किती फास्ट डिक्रीज होतो. एडियाबॅटिकमध्ये ते थोडं जास्त असतं बिकॉज ऑफ दॅट पॉवर गामा. आणि त्यामुळं ग्राफ 2 हा एडियाबॅटिकला रिप्रेझेंट करेल आणि ग्राफ 1 हा इथं मी ग्राफ 1 लिहितो ह्याला आता, ग्राफ 1 हा आयसोथर्मलला रिप्रेझेंट करतो. ओके, म्हणजे तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात. मी माझ्या स्टुडंट्सना असं सांगतो, हे बघा माझं अजून एक गोष्ट लिहायची राहिली, हे जे प्रेशर आहे हे झालं आता P'. तर मी माझ्या स्टुडंट्सला असंही सांगतो की अशा केसेसमध्ये, आयसोथर्मल आणि एडियाबॅटिकच्या केसेसमध्ये तुम्ही काय चेक करत चला, की प्रेशरमध्ये जो गॅप पडलेला आहे, इनिशियल आणि फायनल प्रेशरमध्ये जे डिफरन्स आलेला आहे, तो डिफरन्स एडियाबॅटिकसाठी जास्त असतो है ना. म्हणजे डेल्टा P जो आहे तो एडियाबॅटिकसाठी जास्त असतो दॅन आयसोथर्मल है ना. माझं अक्षर इतकं चांगलं येत नाही, पण दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. ओके, बघा इथं आयसोथर्मलसाठी इतकं तुमचं डेल्टा P आलेलं आहे, पण एडियाबॅटिकसाठी बघितलं तर बघा एवढं आहे, दिसतं तुम्हाला. सो ऑब्वियसली एडियाबॅटिकसाठी जे हाईट येते आहे ना, डेल्टा P, चेंज इन प्रेशर, तो जास्त असतो कम्पेअर टू आयसोथर्मल. ठीक आहे. ही जी मी आत्ता सेकंड ट्रिक तुम्हाला सांगितली, याचा वापर करून तुम्ही पुढचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघूयात आपण. ओके, तर एडियाबॅटिक आणि आयसोथर्मल एक्सपान्शनचा आहे बघा हा ग्राफ मी परत एकदा इथं काढलेला आहे हेडिंग देऊन है ना. तर तुम्ही हा परत एकदा इथं असा काढू शकतात, हा वाला ग्राफ. तुम्ही इथे चेक करा, एडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये जे चेंज इन प्रेशर झालेलं आहे ते मोठं आहे कम्पेअर्ड टू आयसोथर्मलमध्ये झालेलं जे प्रेशर चेंज आहे त्यापेक्षा. ओके, तर ही झाली पहिली गोष्ट, की एक्सपान्शनमध्ये एडियाबॅटिकचा जो ग्राफ असतो तो खाली येतो है ना. पण हे जे आहे ना ग्राफ, हे खाली येतो. हा वाला पार्ट तुम्हाला कदाचित कन्फ्यूज करू शकतो. का बरं कन्फ्यूज करेल हा, लगेच पुढचं एक्झाम्पल बघा, त्यावरून कळेल तुम्हाला. हे पहा, आता आपल्याकडे एडियाबॅटिक आणि आयसोथर्मल कंप्रेशन असं मी कंपॅरिझन करतोय. दोन ग्राफ दाखवलेले आहेत. इथं काय आहे की तुमचं इनिशियल स्टेट हे बघा इथं आहे. ओके, दिस इज युअर इनिशियल स्टेट. हे आपण व्हॉल्यूम 1 म्हणूयात, हे प्रेशर P1 म्हणूयात. आणि इव्हेंच्युअली तुम्ही हे बघाल की दोघांचं व्हॉल्यूम सेम झालेलं आहे. हे फायनल व्हॉल्यूम आहे, ते दोघांचं सेम आहे, पण प्रेशर तुम्ही बघाल वेगवेगळे आहेत है ना. तर जनरली मी स्टुडंट्सना असं पाहिलेलं आहे की ते कसं लक्षात ठेवतात,
एक्सपान्शनमध्ये तुम्ही थोडंसं मागं जाऊन चेक करा, एक्सपान्शनमध्ये इडियाबॅटिकचा ग्राफ हा खाली आहे, करेक्ट. मग ते लॉजिक ते इथं लावण्याचा प्रयत्न करतात, कारण ते सोपं आहे लक्षात ठेवायला. त्यांनी काय म्हणतात, मग इथं नावं देतात की खालचा ग्राफ हा इडियाबॅटिक असायला पाहिजे आणि वरचा ग्राफ हा आयसोथर्मल असायला पाहिजे. हे ॲक्च्युली रॉंग आहे. प्रॉपर -1 मार्क मिळतील तुम्हाला. सो हे ग्राफ खालचा असणं आणि वरचा असणं असं लक्षात तुम्ही ठेवू नका, ठीक आहे. तुम्ही कसं लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला म्हणलं ना, चेंज इन प्रेशर जे आहे ना त्याच्याबद्दल बघा तुम्ही. ओके, तर मी याला अगोदर कट करतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. मी याला कट करतो अगोदर. ओके, तर बघा, हां, आता जर आपण नीट पाहिलं तर यू कॅन सी की ही जी खालची प्रोसेस आहे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेली, त्याचं चेंज इन प्रेशर हे बघा इतकंच आहे, वेरॅज जी वरची प्रोसेस आहे त्याचं चेंज इन प्रेशर इतकं मोठं आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की जे ब्लॅक कलरमध्ये आहे त्याचा स्लोप हा जास्त आहे कम्पेअर्ड टू ब्ल्यू कलरचा जो ग्राफ आहे त्याचा. आणि कुणाचा स्लोप जास्त असतो? एडियाबॅटिक प्रोसेसचा. म्हणून हे जे ब्लॅकमध्ये आहे ते आहे तुमचं एडियाबॅटिक आणि जे ब्ल्यूमध्ये आहे ते आहे आयसोथर्मल. बघा, हे किती वेगळा पॉईंट आहे, राईट. आणि इथं मी मेजॉरिटी स्टुडंट्सना कन्फ्यूज होताना पाहिलेलं आहे. तर जनरली स्टुडंट्स ह्या 2 पार्टमध्ये थोडं कन्फ्यूज होतात की एक्सपान्शनमध्ये एडियाबॅटिकचा ग्राफ खाली जातो, कंप्रेशनमध्ये तोच ग्राफ वर येतो. कसं लक्षात ठेवायचं आहे आणि असं का व्हायलं आहे ना, तर त्याचं मेन कारण आहे त्यांचे इक्वेशन्स. ओके, तर आयसोथर्मलसाठी आपल्याला इक्वेशन माहिती आहे, PV⁴ कॉन्स्टंट आहे आणि एडियाबॅटिकसाठी इक्वेशन आहे PV⁴, करेक्ट. आणि गामाची व्हॅल्यू ही >1 असते, बरोबर. मग तुम्ही लक्षात कसं ठेवायचं की जेव्हा PV कर्व काढला जाईल आयसोथर्मल आणि एडियाबॅटिकमध्ये, जिथं गामा वाढतो तिथं ΔP वाढतो. इतकं इझी आहे, कळतंय. मी इथं लिहून देतो, तुम्ही हे लिहून घ्या. ॲज गामा इन्क्रीजेस ΔP फॉर ग्राफ इन्क्रीजेस. असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके, हे माझं ऑब्झर्वेशन आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. आणि जनरली काय 100% याची आन्सर करेक्ट येतातच, का नाही वापरायचं आहे ना. आता ΔP म्हणजे काय याला मी परत एकदा सांगतो. ΔP म्हणजे इनिशियल प्रेशर. हे बघा, हे इनिशियल प्रेशर आहे या ग्राफमध्ये आणि फायनल प्रेशर हे बघा इथं आहे. एडियाबॅटिकसाठी हे आहे आणि आयसोथर्मलसाठी हे आहे फायनल प्रेशर, राईट. तर इनिशियल प्रेशरपासून फायनल प्रेशरपर्यंतची जी चेंज आहे दॅट इज युअर ΔP. म्हणून एका प्रोसेससाठी इतकं असेल ΔP, वेरॅज दुसऱ्या प्रोसेससाठी हे असेल तुमचं ΔP. आणि ज्याचा ΔP मोठा त्याचा गामा मोठा, ऑब्व्हियसली ती झाली एडियाबॅटिक. मग ते एक्सपान्शन असो किंवा कंप्रेशन असो, इट डझंट मॅटर. गामा मोठा तर ΔP मोठा आणि मग ती प्रोसेस बनेल एडियाबॅटिक. मग तुमचं हे आताचं जे नॉलेज आहे हे थोडंसं टेस्ट करून बघा. कसं? मी पुढं लगेच प्रश्न देतो तुम्हाला. बघा, हा थोडा जास्त इंटरेस्टिंग आहे. एडियाबॅटिक एक्सपान्शन फॉर डिफरंट गॅसेस. नाउ व्हॉट डू आय मीन बाय डिफरंट गॅसेस, है ना. तर आपल्याकडं 3 गॅसेस आहेत, मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक आणि पॉलीॲटॉमिक. ह्या 3 गॅसेसला आपण इनिशियल जी स्टेट आहे ती सेम आहे. बघा, हे प्रेशर इथं P1 आणि व्हॉल्यूम V1 देऊयात आणि या तिघांना आपण एक्सपान्शनमधून नेलं तर ते 3 ग्राफ ब्लॅक, ब्ल्यू आणि रेडमध्ये दाखवलेले आहेत. तर कोणता ग्राफ कुणाला रिप्रेझेंट करतो असा प्रश्न आहे. आता इथं आयसोथर्मल प्रोसेस नाही आहे, तिन्ही एडियाबॅटिक आहेत. बरं का, हे खूप महत्त्वाचं आहे. तिन्ही एडियाबॅटिक एक्सपान्शन आहेत, पण कोणता ग्राफ कुणाचा. ओके, तर सुरुवात कसं करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तिन्ही ग्राफसाठी ΔP बघा. हे बघा, हा जो पहिला ग्राफ आहे ब्लॅक कलरचा त्याच्यासाठी ΔP हे बघा हा आहे, करेक्ट. सेकंड ग्राफ तुम्हाला इथं दिसतोय हा असा, त्याचा ΔP मला हे बघा हा असा दिसतोय, करेक्ट. थोडासा वाढलेला याचा ΔP. आणि रेड कलरचा जो ग्राफ आहे त्याचा ΔP सगळ्यात जास्त आहे,
आपण आत्ताच वर तुम्हाला काय लिहून दिलं होतं, एक इम्पॉर्टंट पार्ट, की जसा गामा वाढत जातो, जसा गामा वाढत जातो तसा डेल्टा पी हा वाढत जातो. याचा अर्थ रेड कलरमध्ये जो ग्राफ आहे त्याचा गामा सगळ्यात जास्त असला पाहिजे आणि ब्लॅक कलरमध्ये जो ग्राफ आहे त्याचा गामा सगळ्यात कमी असला पाहिजे. म्हणजे हे सगळं काही आता गामावरती येऊन गेलेलं आहे. कळतंय? मग आपण आता इथं मोनो, डाया आणि पॉली यांचे गामा लिहून घेऊयात. मोनोसाठी गामाची व्हॅल्यू असते 5/3. मी तुम्हाला म्हणलं होतं हे पाठ करा, आहे ना. 5/3ची व्हॅल्यू किती येते हो? तुम्ही डिवाइड केलं तर 1.66 येते डेसिमलमध्ये. डाया, आता डायामध्ये गामाच्या आपल्याला 2 व्हॅल्यू माहिती आहेत, विथ व्हायब्रेशन, विदाऊट व्हायब्रेशन. तर जनरली अशा केसेसमध्ये डायटॉमिकला विदाऊट व्हायब्रेशनवालीच केस घेतो आपण, लोअर टेम्परेचरमध्ये. तर त्यावेळेस ती व्हॅल्यू येईल 7/5. ओके, मग 7/5ची व्हॅल्यू येते 1.4 जर तुम्ही डिवाइड केलात तर. आणि पॉलिॲटॉमिक असतो 4/3, सो दॅट इज 1.33. मग सगळ्यात जास्त गामा कुणाचा आहे? हे बघा, मी इथे लिहू का हो असं, गामा फॉर मोनो इज मोर दॅन गामा फॉर डाया इज मोर दॅन गामा फॉर पॉली. म्हणजे, आणि आपण अगोदरच काय सांगितलंय, ज्याचा गामा मोठा त्याचा डेल्टा पी मोठा. मग इथं सगळ्यात मोठा डेल्टा पी कुणाचा आहे? त्या रेड कलरचा ग्राफ सगळ्यात खालचा, दॅट इज फॉर मोनोॲटॉमिक नाव. गामा मोठा, त्याचं हाईट मोठी, त्याचा डेल्टा पी मोठं, है ना. तर ते आपल्याला या ग्राफमध्ये दिसायला आहे. नंतरचा गामा म्हणजे याचा असला पाहिजे आणि सगळ्यात कमी गामा याचा असला पाहिजे. ओके, मग आपण तसं वर नावं लिहून घेऊ. आपण इथंच नावं टाकून घेऊ, है ना. हा असेल तुमचा मोनो, हा असेल डाया आणि हा असेल पॉली. आयदर तुम्ही इथेही लिहू शकतात किंवा आपण इथे छान इथं कलर्स दिलेले आहेत, है ना. रेड स्टँड्स फॉर मोनोॲटॉमिक, ब्ल्यू स्टँड्स फॉर डायॲटॉमिक आणि ब्लॅक स्टँड्स फॉर पॉलिॲटॉमिक गॅसेस. तर हे एक्सपान्शनचे 3 एक्झाम्पल झाले, पण सगळं काही आन्सर आपण गामावरती काढलेला आहे. परत एकदा मी रिपीट करतो, ज्याचा गामा मोठा त्याचा डेल्टा पी मोठा. एक्सपान्शनसाठी हे असं झालं, कंप्रेशनसाठी पण सेम लॉजिक, गामा मोठा डेल्टा पी मोठा. आणि मग नंतर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये तुम्ही लावू शकतात. पुढचा प्रश्न लगेच बघा. मग बघा, एडियाबॅटिक कंप्रेशन फॉर डिफरंट गॅसेस असं आपण लिहितोय. तर स्टार्ट करताना तुम्ही या पॉईंटपासून तर स्टार्ट केलेलं आहे. हे तुमचं इनिशियल व्हॉल्यूम आणि इनिशियल प्रेशर आणि हे तुमचं फायनल व्हॉल्यूम झालेलं आहे. तर 3 गॅस हे वेगवेगळ्या कर्वमध्ये कंप्रेस झालेले आहेत. तर सगळ्यात जास्त डेल्टा पी कुणाचा आहे? हे बघा, हे तुम्हाला दिसतं का? हे बघा, हे रेड कलरमध्ये जो ग्राफ आहे त्याचा डेल्टा पी हा सगळ्यात जास्त आहे. रेड कलरचा ग्राफ म्हणजे त्याचा गामा सगळ्यात मोठा. आणि गामा कोणाचा मोठा होता? मोनोॲटॉमिकचा. मी इथं परत एकदा लिहितो, गामा फॉर मोनो इज ग्रेटर दॅन गामा फॉर डायॲटॉमिक इज ग्रेटर दॅन गामा फॉर पॉलिॲटॉमिक. आणि जशी ऑर्डर गामाची आहे तशीच डेल्टा पीची पण असली पाहिजे, सेम. म्हणजे मी म्हणेन की जो रेड कलरमध्ये दिसतोय तो आहे तुमचा मोनो, जो ब्ल्यू कलरमध्ये आहे तो आहे डाया आणि जो ब्लॅक कलरमध्ये आहे तो आहे बघा पॉली. तुम्ही जर या 2 ग्राफला जर कम्पेअर केला तर कोइन्सिडेंटली काय झालेलं आहे, कलर्स सेम गेलेले आहेत. बघा, पॉलीला ब्लॅक गेला आहे, डायाला ब्ल्यू गेला आहे आणि मोनोला रेड. तर त्याच्यावरती नका विश्वास ठेवू की सरांनी मुद्दाम सेम कलरचे टाकलेले आहेत म्हणून आन्सर तसे आहेत. नाही, इट इज अबाउट दॅट प्रेशर डिफरन्स. ठीक आहे. तर तुम्ही इथे हे चेक करा की एक्सपान्शनमध्ये मोनो सगळ्यात खाली गेला होता, तोच कंप्रेशनमध्ये सगळ्यात वर गेलेला आहे. कारण त्याला जास्त हाईट कवर करायची आहे म्हणून, अजून काहीच नाही. जास्त हाईट इन द सेन्स त्याचं प्रेशर डिफरन्स हे जास्त आलं पाहिजे. ओके, हे सांगायला सोपं पडतं हाईट, पण इथं हाईट अशी काही नाही आहे ना. इट्स प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्स जास्त गामा क्रिएट करतो. ज्याचा गामा जास्त त्याचं प्रेशर डिफरन्स हे जास्त असतं. या एकाच कॉन्सेप्टवरती तुमचे हे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. समजतंय? ठीक आहे मग.